नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिस इज पार्ट 3 of multiple choice questions from the chapter rotational dynamics. In earlier two videos we have solved some multiple choice questions from this chapter. Now we will solve some more questions from the same chapter rotational dynamics. This is question number 21 because in earlier two videos we have solved 20 questions. Therefore this is question number 21. What is that? Linear speed and angular speed of a particle in circular motion are doubled. Radial acceleration will be. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर स्पीड आणि अँग्युलर स्पीड दोन्ही जर डबल केले तर रॅडियल ॲक्सलरेशन, त्यालाच दुसरं नाव आहे सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन, ते काय होईल? 4 ऑप्शन्स आर. बी हाव म्हणजे निम्म होईल, बी डबल्ड, सी क्वाड्रपल्ड म्हणजे 4 पट होईल, डी रिमेन सेम. म्हणजे अँग्युलर स्पीड आणि लिनियर स्पीड जर डबल केले सर्क्युलर मोशनमध्ये तर रॅडियल ॲक्सलरेशन काय होईल? हाफ होईल का डबल होईल का 4 पट क्वाड्रपल्ड होईल का तेच राहील? तर बघा, when particle performs circular motion it has two velocities. One is linear velocity which is tangential to the circle represented by this arrow. Angular velocity is perpendicular to the plane of circle given by right hand rule. Centripetal acceleration or radial acceleration that is given by, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, v इंटू ओमेगा. वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, त्यातला हा फॉर्म्युला आपण इथं घेणार आहोत. नाव इनिशियली व्हेन linear velocity and angular velocity not doubled, initial linear acceleration is a1 which is v omega. That is first case. Now when linear velocity is doubled, v will be replaced by twice v and angular velocity will be twice omega because both are doubled. दोन्हीचे दोन्ही डबल केले. So after multiplication we get a2 equal to 4 times v omega. Initial acceleration is v omega which is a1, but final acceleration after doubling both velocities is a2 which is 4 times v omega. So it is clear that acceleration is increased 4 times, so quadrupled. So correct option is C. a2 equal to 4 times a1. The correct option is C. This was question number 21. Now question number 22. What is angular displacement of minute hand in 20 minutes? Angular displacement of minute hand of a clock in 20 minutes. Options are A pi by 3, B 2 pi by 3, C pi by 2 radian and D 3 pi by 2 radian. 20 मिनिटामध्ये मिनिट हँड घड्याळाचा किती अँगलमधून फिरतो ते आपल्याला विचारलेलं आहे. दिस इज अ क्लॉक, दिस इज मिनिट हँड. हा जो 2 वर दिसतोय तो मिनिट काटा आहे. 20 मिनिटामध्ये म्हणजे समजा हा मिनिट काटा आधी 12 वर होता, तर 20 मिनिटामध्ये तो कुठं जाईल? इथं 1 पर्यंत आल्यानंतर 5 मिनटं, नंतर 2 वर आल्यानंतर 10 मिनटं, 3 वर आल्यानंतर 15 आणि 4 वर आल्यानंतर 20 मिनटं. म्हणजे हा मिनिट काटा जेव्हा 12 वरून 4 वर जाईल तेव्हा तो किती अँगलमधून फिरेल, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. किंवा बघा, इथं 10 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. हा मिनिट काटा समजा अगोदर 10 वर होता, म्हणजे तो इथं अशी त्याची पोझिशन असेल. तास काटा जिथं आहे तिथं 20 मिनटानंतर तो 2 वर येतो इथं. बरोबर पहा, इथून बरोबर 10 पासून 2 पर्यंत 20 मिनिटं होतात. म्हणजे ही त्याची फायनल पोझिशन. म्हणजे हा मिनिट काटा अगोदर ह्या तास काट्याच्या जागेवर आणि नंतर 20 मिनटानंतर इथं. तर हा जो अँगल दिसतो ते झालं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा अँगलच आपल्याला काढायचा आहे. तर तो कसा काढायचा आहे? वी नो अँग्युलर वेलॉसिटी इज गिवन बाय ओमेगा इक्वल टू थीटा अपॉन टी, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. वेन दिस अँगल इज divided by time we get angular velocity. We want to find out this angle. This angle means angular displacement. हे angular displacement आपल्याला विचारलेलं आहे. From that we get theta equal to omega t. आपल्याला टाईम दिलेला आहे 20 मिनिट्स, 20 मिनिटांमध्ये काढायचा आहे. परंतु आपल्याला ओमेगा माहिती नाही. हा मिनिट हँड
कोणत्या अँग्युलर स्पीडने फिरतो ते माहिती नाही. बट रिलेशन बिटवीन अँग्युलर व्हेलॉसिटी अँड पिरियड इज ओमेगा इक्वल टू 2π/t. T is period. Period means time taken by this minute hand to complete one revolution, and we know period of minute hand is 1 hour, that is equal to 60 minute. म्हणजे हा जो मिनिट काटा आहे त्याला एक राऊंड कंप्लीट करायला, म्हणजे आता पहा 2 वर आहे तर पुन्हा 2 वर यायला त्याला किती वेळ लागतो, तर 1 तास लागतो. कारण बघा आता 10 वाजून 10 मिनटं झालेली आहेत. मिनिट काटा 2 वर आहे, तो परत कधी 2 वर येईल तर 11 वाजून 10 मिनटांनी, म्हणजे बरोबर 1 तासांनी. म्हणजे मिनिट काटा एक राऊंड कंप्लीट करायला 1 तास घेतो, तो त्याचा पिरियड. देअरफॉर टी इक्वल टू 1 hour, दॅट इज इक्वल टू 60 मिनिट. हे आपल्याला मिनिटमध्ये घ्यावं लागेल, कारण हा टाईम आपल्याला स्मॉल टी 20 मिनिट्स तो पण मिनिट्समध्ये दिलेला आहे. म्हणजे कॅपिटल टी आणि स्मॉल टी दोन्हीचं युनिट सेम असलं पाहिजे, नाहीतर 1 आवरमध्ये आणि दुसरं मिनिटमध्ये, किंवा 1 मिनिटमध्ये आणि दुसरं सेकंडमध्ये ते चालणार नाही. आता या इक्वेशनमध्ये कॅपिटल टीच्या जागी 60 ठेवा, स्मॉल टी इक्वल टू 20. ते सोडवले की आपल्याला ह्या 4पैकी एक उत्तर मिळेल. काय उत्तर येतं बघू. सो वी गेट थीटा इक्वल टू 2π/capital T. Capital T, this capital T is 60 and this 20, that is the value of small t. 20 मिनिटामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. सो आफ्टर सॉल्विंग दिस वी गेट थीटा इक्वल टू 2π/3 बिकॉज दिस 60/20 दॅट इज 3. हे 2π जसं आहे तसं ठेवलं आणि 60ला 20ने डिवाईड करून घेतलं, हे 3 मिळतं. सो 2π/3. तर यापैकी कोणतं ऑप्शन आहे 2π/3, तर हे ऑप्शन आहे बी. सो करेक्ट ऑप्शन इज बी. क्वेश्चन नंबर 23. A force which is equal and opposite to centripetal force in uniform circular motion is called. Options are A. Centrifugal force, B. Restoring force, C. Nuclear force, D. Cohesive force. तर विद्यार्थी मित्रांनो, एक जर विचार केला तर याच्यामध्ये एक जे उत्तर बरोबर आहे ते सोडून बाकीचे तिन्ही हे काय सर्क्युलर मोशनशी रिलेटेड नाही. सर्क्युलर मोशनशी रिलेटेड सेंट्रिफ्युगल फोर्स हे एकच आहे. अँड वी नो व्हेन पार्टिकल परफॉर्म्स सर्क्युलर मोशन देन centripetal force is directed along the radius toward the center and centrifugal force is directed along the radius away from the center. Their magnitudes are equal, their directions are opposite. So centripetal force is along the radius toward the center while centrifugal force is along the radius away from the center of circle. So correct option is A, centrifugal force. हे रिस्टोरिंग फोर्स होत नाही, कारण हे SHMमध्ये असतं, ऑसिलेटरी मोशनमध्ये असतं. न्यूक्लिअर फोर्ससुद्धा इथं त्याचा काही रोल नाही. कोहिजिव्ह फोर्स हे सुद्धा या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सला अपोजिट नसतं, म्हणजे उत्तर येतं ए. फक्त एक फरक लक्षात घ्या, सेंट्रिपिटल फोर्स इज अ रियल फोर्स while centrifugal force is a pseudo force. Next question number 24. The centripetal force in UCM is needed to bring about the, and options are A, change in radius, B, change in magnitude of speed, C, change in direction of velocity of motion from instant to instant, D, both A and B. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल फोर्स आवश्यक असतं. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स देअर विल बी नो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन होणार नाही सेंट्रिपिटल फोर्स असल्याशिवाय. मग ते का गरजेचं असतं? सी दिस फिगर. वेन दिस पार्टिकल परफॉर्म्स सर्क्युलर मोशन, दिस पार्टिकल मूव्स अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. When this particle moves on the circumference, it is necessary to keep changing its direction continuously. हा पार्टिकल सर्कम्फरन्सवर फिरत ठेवायचा असेल तर त्याची डायरेक्शन सतत बदलत ठेवणं गरजेचं आहे. लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही अशी असते टँजन्शियल, म्हणजे हा पार्टिकल असा सरळ या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्या पार्टिकलला तिकडं जाऊ द्यायचं नाही, सेंटरकडं ओढून धरायचं, म्हणजे त्याची डायरेक्शन चेंज करायची. अशा पद्धतीने तेव्हा एक फोर्स सेंटरकडं आवश्यक असतं.
आणि त्यालाच आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स हे जे फोर्स असतं हे काय करतं, फक्त या पार्टिकलला इकडे सरळ जाऊ देत नाही, तर त्या पार्टिकलची डायरेक्शन प्रत्येक इन्स्टंटला चेंज करत ठेवतं आणि त्याच्यामुळे सर्क्युलर मोशन होते. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचं काम असतं फक्त डायरेक्शन बदलणं, मॅग्निट्यूड बदलणं नाही. ड्यू टू सेंट्रिपिटल फोर्स डायरेक्शन ऑफ लिनियर वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंजेस. Therefore, particle can move on the circumference of the circle. ही सेंट्रिपिटल फोर्स नसतं तर ही डायरेक्शन बदलू शकली नसती आणि पार्टिकल सरळ निघून गेला असता. म्हणजे डायरेक्शन बदलणं हे महत्त्वाचं काम सेंट्रिपिटल फोर्सचं आहे. मॅग्निट्यूड त्याच्यामुळे बदलत नाही. सो द करेक्ट ऑप्शन हिअर इज चेंज इन डायरेक्शन ऑफ velocity of motion from instant to instant. Then next question number 25. In uniform circular motion, angle between centripetal force and position vector, that position vector is also called as radius vector, is, and four options are A pi, B pi by 2, C 0, D 2 pi. सर्क्युलर मोशनमध्ये, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल फोर्स हे सेंट्रिपिटल फोर्स आणि पोझिशन वेक्टर म्हणजे रेडियस यांच्यामध्ये काय अँगल असतो. इन सर्क्युलर मोशन वी नो देअर आर व्हेरियस वेक्टर्स. सी दिस फिगर. याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हेक्टर क्वांटिटीज असतात. दिस व्ही इज अ टेंजन्शियल व्हेलॉसिटी. वेन वी से वेक्टर इट हॅज बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. Direction is represented by this arrowhead. This linear velocity is a tangential to the circumference of a circle. Then radius vector. Radius vector is a vector which represents the position of the particle on the circumference with respect to center. This is also vector and its direction is along the radius away from the center. Then this is centripetal acceleration which is along the radius towards the center, and this omega is angular velocity which is perpendicular to this plane of circle given by right hand rule. म्हणजे ही ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. म्हणजे तुम्ही ज्या स्क्रीनवर हा व्हिडिओ बघताय त्या स्क्रीनला परपेंडिक्युलर आउटवर्ड म्हणजे बाहेर येताना किंवा इनवर्ड. आउटवर्ड असेल तर सर्कल अँड डॉट असतं आणि इनवर्ड असेल तर सर्कल अँड क्रॉस असतं. ते राईट हँड रूलनुसार घ्यायचं असतं. इथं राईट हँड रूलनुसार ही डायरेक्शन आउटवर्ड येते. आपल्याला काय विचारलं आहे, अँगल बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. जी सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनची डायरेक्शन असते तीच सेंट्रिपिटल फोर्सची असते अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. आणि पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर दॅट इज अवे फ्रॉम द सेंटर अलॉंग द रेडियस. म्हणजे दोन्ही वेक्टर्स एकमेकांना अपोजिट आहे. अपोजिट म्हटल्यानंतर अँगल काय येणार, तर अँगल येतो पाय रेडियन. पहा काय म्हटलं आहे, सेंट्रिपिटल फोर्स इज अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल while position vector is along the radius away from the center of the circle. Centripetal force सेंटरकडे असतं, रेडियस वेक्टर अवे फ्रॉम द सेंटर असतं. Thus they are opposite to each other. This means angle between them is 180 degree or pi radian. Always remember, when two vectors are anti-parallel means opposite to each other, angle between them is pi radian or 180 degree. So correct option is A, pi radian. Next question number 26. What will be the maximum speed of a car when it is safely driven along a curved road of radius 100 meter? Coefficient of friction is equal to 0.2. And options are A 14 meter per second, B 12 meter per second, C 13 meter per second, and D 11 meter per second. We know that when car takes a turn along a curved road, it performs circular motion. For that circular motion, centripetal force is necessary and that is provided by force of friction. And there is a limit for maximum velocity on curved road. एखादी कार जेव्हा वळणावून वळते तेव्हा ती सर्क्युलर मोशन परफॉर्म करते आणि त्याला जे सेंट्रिपिटल फोर्स लागतं ते फ्रिक्शनमधून दिलं जातं. आणि फ्रिक्शन एक लिमिटिंग फोर्स असतं, ते एक विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त वाढू शकत नाही. त्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला एका विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त मिळत नाही
आणि सेंट्रिपिटल फोर्सला मर्यादा आहेत, म्हणजे मॅक्झिमम स्पीडला मर्यादा आहे. आणि आपण यापूर्वी शिकलो की मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला असा असतो v=√μ_r_g. वळणावरून वळताना जास्तीत जास्त किती स्पीडने तुम्ही वाहन चालवू शकता त्याचा हा फॉर्म्युला आहे. v=√μ_r_g. μ is a coefficient of friction which is given, that is 0.2. r is radius of curvature of that circular path which is also given here 100 meter, and g is acceleration due to gravity, and we know g is 9.8 for earth. Therefore if we keep all these values, mu is 0.2 that is given, r is radius 100 meter that is also given, g is 9.8. Do these calculations, we get v=14 meter per second. ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 196 येतं. Square root of 196 is 14 meter per second. So this is maximum speed with which you can drive the vehicle on that curved road. So correct option is 14 meter per second. If you try to drive the vehicle greater than this speed, then you will not get sufficient centripetal force and the vehicle will skid. जर तुम्ही वाहन याच्यापेक्षा जास्त स्पीडने चालवण्याचा प्रयत्न केला 14 मीटर पर सेकंडपेक्षा, स्पीड वाढल्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स वाढेल, म्हणजे जास्त सेंट्रिपिटल फोर्स लागणार, पण फ्रिक्शन तेवढं देऊ शकणार नाही, कारण फ्रिक्शनला मर्यादा असते, लिमिटिंग फोर्स आहे, आणि अशा वेळेस ते वाहन उलटतं. क्वेश्चन नंबर 27. In uniform circular motion in UCM, linear velocity has, and 4 options are: constant magnitude and constant direction, B, variable magnitude and variable direction, C, constant magnitude and variable direction, D, variable magnitude and constant direction. आता सर्क्युलर मोशन म्हटलं की त्यामध्ये एक नेहमी लक्षात घ्यायचं की लिनियर वेलॉसिटीची डायरेक्शन कॉन्स्टंट असू शकत नाही, कारण लिनियर वेलॉसिटी ही वेक्टर आहे, त्याला 2 गोष्टी, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. आता डायरेक्शन कॉन्स्टंट असणारच नाही, कारण पार्टिकल गोल फिरतो आहे. बघा हा जो टँजन्शियल ॲरो दिसतो हा, दॅट रिप्रेझेंट्स लिनियर वेलॉसिटी. वेन दिस पार्टिकल मूव्ज ऑन द सर्कम्फरन्स, दिस डायरेक्शन कंटिन्युअसली चेंजेस. बघा आता डायरेक्शन वर आहे, पार्टिकल इथं गेल्यानंतर डायरेक्शन लेफ्टला आली, पार्टिकल अजून पुढे गेल्यानंतर आता डायरेक्शन खाली आली. प्रत्येक इन्स्टंटला ही डायरेक्शन चेंज होत जाते, म्हणजे डायरेक्शन कॉन्स्टंट असूच शकत नाही. डायरेक्शन कॉन्स्टंट ठेवायची असेल तर त्याला सरळ मार्गाने जावं लागेल. सरळ मार्गाने होणारी मोशन ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नसेल. सर्क्युलर मोशन नसेल म्हणजे डायरेक्शन तर बदलली पाहिजे. आता UCMच्या डेफिनेशनमध्येच म्हटलं आहे की जो पार्टिकल कॉन्स्टंट मॅग्निट्यूडने फिरतो, म्हणजे डायरेक्शन बदलू द्या, पण त्याची मॅग्निट्यूड जर कॉन्स्टंट राहत असेल तर त्याला UCM म्हणतात. मॅग्निट्यूड कॉन्स्टंट नसेल म्हणजे फॅन चालू करताना स्पीड वाढत जातो, तेव्हा ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नाही. किंवा फॅन बंद करताना स्पीड कमी होतो, ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नाही. पण जेव्हा पार्टिकल कॉन्स्टंट स्पीडने फिरतो तेव्हा ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, डायरेक्शन मात्र कंटिन्युअसली बदलते. म्हणजे इन UCM लिनियर वेलॉसिटी हॅज कॉन्स्टंट मॅग्निट्यूड अँड कॉन्स्टंट मॅग्निट्यूड बट व्हेरिएबल डायरेक्शन. म्हणजे यातलं कोणतं ऑप्शन येईल मग पहा, ए येणार नाही. कॉन्स्टंट मॅग्निट्यूड अँड कॉन्स्टंट डायरेक्शन, डायरेक्शन कॉन्स्टंट नाही. व्हेरिएबल मॅग्निट्यूड अँड व्हेरिएबल डायरेक्शन, म्हणजे डायरेक्शन व्हेरिएबल हे बरोबर आहे, पण व्हेरिएबल मॅग्निट्यूड म्हटलं की कमी जास्त स्पीड होईल, फास्ट किंवा स्लो, तेव्हा ती UCM होणार नाही, ती नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होईल. तिसरं कॉन्स्टंट मॅग्निट्यूड अँड व्हेरिएबल डायरेक्शन, दॅट इज करेक्ट ऑप्शन, कारण डायरेक्शन व्हेरिएबल पाहिजेच. आता मॅग्निट्यूड कॉन्स्टंट पाहिजे UCMसाठी, म्हणजे C ऑप्शन करेक्ट आहे. डी का होत नाही, कारण व्हेरिएबल मॅग्निट्यूड बदलत नाही याच्यामध्ये. लक्षात घ्या, मॅग्निट्यूड UCMमध्ये बदलत नाही. व्हेरिएबल मॅग्निट्यूड म्हटलं की ती नॉन UCM, त्यामुळे हे नाही. आणि परत कॉन्स्टंट डायरेक्शन म्हटलं आहे, डायरेक्शन कॉन्स्टंट नसतेच, म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे C. इन UCM magnitude of linear velocity is constant but direction continuously changes because direction of linear velocity is along the tangent to the circle which changes at every instant. हा tangent प्रत्येक इन्स्टंटला बदलत जातो. सो करेक्ट ऑप्शन इज C. Question number 28. A body performing uniform circular motion has, and 4 options are: A, constant velocity, B, constant acceleration, C, constant kinetic energy, and D, constant displacement. पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो
तेव्हा व्हॅलॉसिटी कॉन्स्टंट असते का? व्हॅलॉसिटी म्हटले की त्याला दोन गोष्टी, एक मॅग्निट्यूड आणि दुसरं डायरेक्शन. आता याच्यामध्ये म्हणजे व्हॅलॉसिटी कॉन्स्टंट असण्यासाठी दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट पाहिजे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. पण UCMमध्ये डायरेक्शन बदलते, मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असली तरी डायरेक्शन बदलते म्हणजे ती व्हॅलॉसिटी बदलते, म्हणजे व्हॅलॉसिटी कॉन्स्टंट नाही, म्हणजे ए ऑप्शन होऊ शकत नाही. कॉन्स्टंट ॲक्सलरेशनची डायरेक्शन कुठं असते? अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. आता पहा, हा पार्टिकल फिरला, डायरेक्शन अशी खाली आली, हा पार्टिकल इकडे गेला, डायरेक्शन इकडे गेली, म्हणजे ॲक्सलरेशनची सुद्धा डायरेक्शन बदलते, तो सुद्धा वेक्टर आहे. डायरेक्शन बदलली म्हणजे तो वेक्टर बदलला. मॅग्निट्यूड सुद्धा कॉन्स्टंट असते परंतु डायरेक्शन बदलते. कॉन्स्टंट कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो ½ mv². पार्टिकल फिरताना त्याचं मास बदलू शकत नाही, म्हणजे कॉन्स्टंट आहे मास. v² म्हणजे व्हॅलॉसिटीचा स्क्वेअर, इथं मॅग्निट्यूड आहे आणि मॅग्निट्यूड तर कॉन्स्टंट असते युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये, म्हणजे कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट असते कारण ती स्केलर आहे, त्याला डायरेक्शन नाही. म्हणजे पार्टिकल इथं आला, कायनेटिक एनर्जी समजा 10 जूल असेल तर इथंसुद्धा 10 जूलच आहे, इथंसुद्धा 10 जूलच आहे. व्हॅलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे पण डायरेक्शन बदलते म्हणजे ते बदलते, व्हॅलॉसिटी बदलते. ॲक्सलरेशनची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे पण ही डायरेक्शन बदलते म्हणजे तो बदलतो. पण या ठिकाणी कायनेटिक एनर्जी स्केलर आहे आणि त्याला डायरेक्शन नसल्यामुळे ती सगळीकडे कॉन्स्टंट आहे. डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट नाही, ते बदलत जातं. म्हणजे याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन A, B आणि D होऊ शकत नाही. करेक्ट ऑप्शन C येतं. Velocity, acceleration and displacement are vectors. Their magnitudes remain constant but directions change. Therefore, they are not constant. But kinetic energy is a scalar quantity given by E equal to ½mv². In UCM, mass m remains constant. V² is a magnitude and UCM magnitude of velocity is constant. Therefore, Ke equal to ½mv² is constant. So correct option is C. Question number 29. What is this question number 29? Angular speed of minute hand of wristwatch in radian per second is. Four options are A. Pi/30, B. Pi/900, C. Pi/1800, D. Pi/3600. म्हणजे रिस्ट वॉच म्हणजे मनगटी घड्याळ जास्त. आता घड्याळ कोणतं जरी असलं तरी मिनिट हँडचा अँग्युलर स्पीड, फिरण्याचा स्पीड हा सगळीकडे सारखा असतो. अँग्युलर स्पीड आपल्याला विचारलेलं आहे, फिरण्याचा स्पीड लिनियर नाही. तर कसं काढणार? व्हेरी सिम्पल. हे घड्याळ आहे, याच्यामध्ये हा तास काटा आहे, त्याचा एक अँग्युलर स्पीड आहे. हा मिनिट काटा, त्याचा फिरण्याचा स्पीड वेगळा आहे आणि सेकंड हँडचा वेगळा आहे. आपल्याला या मिनिट हँडचा अँग्युलर स्पीड विचारलेला आहे. हाऊ टू फाइंड? इट्स व्हेरी सिम्पल. वी नो रिलेशन बिटवीन अँग्युलर वेलॉसिटी अँड पिरियड इज ओमेगा इक्वल टू 2π/T, where T is period. Period means time taken by that minute hand to complete one revolution. And we know period for minute hand is 1 hour, that is 60 minutes equal to 3600 second. आता इथं आपण हे सेकंडमध्ये कन्वर्ट करून घेतलं कारण आपल्याला अँग्युलर स्पीड हा रेडियन पर सेकंडमध्ये विचारलेला आहे. त्यामुळं हा पिरियड जो आहे, टाईम आहे, तो टाईम पिरियड आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करावा लागेल, मिनिटमध्ये ठेवून चालणार नाही. या ठिकाणी जर तुम्हाला अँग्युलर स्पीड समजा अवर हँडचा विचारला असता, तास काट्याचा, तर त्याचा पिरियड मात्र 1 तास नाही. तर त्याला हा तास काटा बघा, आता परत त्या जागेवर कधी येईल? आता सध्या तो समजा 10 वाजता 10 वाजून 10 मिनिटांनी तास काटा येत आहे, तर परत याच जागेवर कधी येईल? तर आता समजा सकाळचे 10 वाजून 10 मिनटं झाले असेल तर रात्री 10 वाजून 10 मिनिटांना त्याच जागेवर हा तास काटा येतो, म्हणजे 12 तासानंतर. म्हणजे जर अवर हँड असेल तर त्यासाठी पिरियड हा 12 अवर्स घ्यायचा. आणि हा सेकंड हँड आहे, त्याचा पिरियड किती घ्यायचा? आता समजा 3 वर आहे, तर हा परत कधी येतो? 1 मिनिटानंतर येतो, 60 सेकंदानंतर. म्हणजे सेकंड हँड असेल तर त्याचा पिरियड 1 मिनिट किंवा 60 सेकंड्स. आपल्याला इथं मिनिट हँडचा विचारलेला आहे आणि त्याचा पिरियड असतो 1 hour 60 minutes 3600 seconds. ही व्हॅल्यू फक्त इथं ठेवा. वी गेट 2π/3600 मीन्स π/1800. सो करेक्ट ऑप्शन इज दिस C, अँग्युलर स्पीड. कुठलंही घड्याळ असू द्या, रिस्ट वॉच असू द्या, वॉल क्लॉक असू द्या,
प्रत्येकामध्ये अँग्युलर स्पीड हा वेगवेगळा असतो. फक्त लिनियर स्पीड, ह्या टिपचा लिनियर स्पीड काढायचा असेल तो वेगवेगळा असतो, कारण घड्याळाचे जे काटे आहेत त्याच्या लेंथवर म्हणजे त्या रेडियसवर ते डिपेंड असतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30 अँड दॅट इज टुडेज लास्ट क्वेश्चन. Moment of inertia in rotational motion is analogous to which of the following physical quantity in linear motion? This is very simple and straightforward question. रोटेशनल मोशनमध्ये आपल्याला माहीत आहे मोमेंट ऑफ इनर्शिया नावाची फिजिकल क्वांटिटी असते. तर ती लिनियर मोशनमधल्या कोणत्या क्वांटिटीसारखी आहे? माससारखी आहे का, की फोर्ससारखी आहे? सी ॲक्सलरेशन अँड डी मोमेंटम. नाव वी नो इट इज व्हेरी सिम्पल अँड स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. Moment of inertia is analogous to mass in linear motion because mass represents inertia in linear motion. त्याला मराठीत जडत्व म्हणतो आपण. लिनियर मोशनमधलं ते जडत्व असतं. मोमेंट ऑफ इनर्शिया हे सुद्धा एनर्शिया आहे, जडत्व आहे, पण ते रोटेशनल मोशनमधलं आहे. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट ऑप्शन आहे ए, मास. सो इन दिस वे वी हॅव सॉल्व्ड 30 क्वेश्चन्स इन ऑल. Thank you for your support.